या चित्रपटातला सगळ्यात सुंदर आणि सोज्वळ चेहरा ज्यांचा आहे आणि या चित्रपटाची मदार ज्यांच्यावर आहे, या चित्रपटाच्या निर्मात्या आणि मराठीत पदार्पण करणाऱ्या जेनेलिया देशमुख यांना मी इथे येण्याची विनंती करतो. यानंतर या चित्रपटातला एक अत्यंत महत्वाचा भाग, या चित्रपटात जो सत्य आहे त्या सत्याचा आधारस्तंभ, त्या सत्याचा कणा, त्याचा मित्र शुभांकर तावडेला विनंती करतो. यानंतर या चित्रपटातून मराठी चित्रपटात पदार्पण करणारी आणखी एक अभिनेत्री जिया शंकर यांचं स्वागत करतो. चित्रपटात जसा नायक असतो तसा खलनायक असतो, तर हा जो खलनायक आहे मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन खलनायक प्राप्त होतोय. रविराज कोंडे याच्या रूपात इथे बोलतो. त्यांचाही हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. सिनेमा पाहिल्यानंतर या ज्या टाळ्या आहेत ना या दुपटीने वाजतील, त्यामुळे आत्ताच वाजवून घ्या. आणि आता अशा दोन व्यक्तींना इथे बोलवतोय. आपलं भाग्य आहे की आपण या काळात जन्माला आलो की ज्या काळात ते आता काम करतायत. कारण मराठी माणसाचं नाव इतिहासात नेऊन ठेवण्याची धमक, कुवत, मराठी माणसाचा अभिमान अजय अतुल यांना मी विनंती करतो. अतुल म्हणाला की जरा जास्त नाही का झाले, येणारा काळ ठरवेल. आणि आता ज्यांच्यासाठी म्हणून तुम्ही सगळे इथे आलात, ज्यांच्यासाठी मी इथे बसलो, ज्यांच्यासाठी हे सगळे इथे आहेत, एक मित्रांचा मित्र, अत्यंत सुंदर मनाचा माणूस आणि उत्तम नायक, पण त्याचबरोबर उत्तम दिग्दर्शक, दिग्दर्शनात पदार्पण करणारे आमचे मित्र रितेश विलासराव देशमुख.
एक त्यांचा आवाज खूप मोठा आहे महाराष्ट्रात आणि देशातही, पण माईक लागेल आत्ता. हा अच्छा, प्रत्येकी एक बजेट बघा तुम्ही काय लक्षात घ्या. पहिला प्रश्न अर्थातच रितेश भाऊ तुम्हाला आहे की वेडच का. आणि बरं आणखी एक म्हणजे स्वतःच्याच बायकोचं वेड लागलेला हा एकमेव माणूस आहे. म्हणजे रील्स करणार तिच्याच बरोबर, काम करणार तिच्या, पहिला सिनेमा, अरे पैसेही खर्च करायला लावणार तिला. ते महत्वाचं आहे. पण म्हणजे महाराष्ट्रातलीच नव्हे देशातली हॅशटॅग ट्रेंडिंग जोडी जी आहे ती रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आहे. पण वेडच का हाच विषय का. नाही, कसं आहे की आता जानेवारी 2023 3 तारखेला जिनिलियाला 20 वर्ष पूर्ण होतील. 20 वर्षापासून आम्ही काम करतोय आणि 10 वर्ष झाली तेव्हा मुंबई फिल्म कंपनीची स्थापना केली. आणि त्यातून फक्त म्हणजे ते माझ्या वडिलांमुळे झालं. माझे वडील मला नेहमी म्हणायचे की तू हिंदीत काम करतोस पण मराठीचं काय. तर मुंबई फिल्म कंपनीमध्ये फक्त मराठी चित्रपटच त्यांची निर्मिती सुरुवात झाली. 5 चित्रपट झाले, येलो, बालक बालक, लय भारी, माऊली, पासर फेणे. आणि काय की प्रत्येक वेळा असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात कुठेतरी जाऊन अजून एक काहीतरी पाऊल पुढे टाकलं पाहिजे. आपण इतक्या उत्कृष्ट कलाकारांसोबत, सहकलाकार असतील, डिरेक्टर्स असतील, रायटर्स असतील, म्युझिशियन्स असतील आणि अजय अतुलजी सारखे जर लोक बरोबर असतील तर वाटते की आपण हे धाडस घेऊ शकतो की आपलं जे स्वप्न आहे की आपल्याला हे जमणार आहे का दिग्दर्शन. परंतु मला वाटतं की लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा स्टेप्स असतात की हे करावं का. तर जिनीलाच नेहमी म्हणायचे की तुम्ही हे करायचं ना आत्ता विचार करा, ह्याला वेळ घालू नका. आणि खरं म्हणजे जिनील्यामुळेच मी डिरेक्टर झालो, दिग्दर्शन केलं मी. आणि लॉकडाऊनमध्ये कसं जेव्हा जग थांबलं तेव्हा कुठेतरी वाटलं ठीक आहे आता आपण बसून विचार करू की आपल्याला काय करायचं. आत्तापर्यंत कसं होतं की चित्रपटात आणि हिंदी चित्रपटात कसं असायचं की एक पिक्चर हिट झालं की मग ते 4-4, 5-5 पार्ट. आणि माझ्या असा एक काळ होता की 4 सिक्वल्स चालू होते. मस्ती संपलं की धमाल, धमाल संपल्यानंतर हाऊसफुल, हाऊसफुल संपलं की क्या कूल, मग परत मस्ती 2. ह्याच्यामध्येच जवळपास 7-8 वर्ष गेली. पण घर चाललं माझं, ती गोष्ट वेगळी. पण दिग्दर्शन करताना मला हे माहित होतं की माझा पहिला चित्रपट हा मराठीतच असणार आहे. आणि त्यामुळे मला अशी गोष्ट पाहिजे होती जी कुठेतरी मराठी घरांमध्ये प्रत्येक घरातली वाटली पाहिजे. त्यातल्यात प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की ह्या चित्रपटातला एक अंश मी जगला तरी आहे किंवा मला असं जगायचं तरी आहे. आणि मी असं म्हणतो की आपण जिवंत आहोत पण आपल्याला वेळ जगवतो आणि वेळ हे असणं फार महत्वाचं आहे. म्हणून हे वेळ क्या नाही. मला काय की जनरली वाजवायचं ना तर मन मोकळेपणाने नीट वाजवा टाळ्या. ते वेडाबद्दल बोलतायत आणि आपण म्हणजे नाही का. आणि शिवाय म्हणजे मला एक प्रांजळपणे इथे नमूद करायचे की करायचा तर पहिला चित्रपट मराठीच करायचा हे ठरवलं. आणि चित्रपटाचं जे बजेट आहे ते बजेट तर दिसतंच आहे पण त्याच्याबरोबर क्राफ्ट दिसतोय, त्याच्यामध्ये काम दिसतंय, अभिनेता म्हणून पण दिसतंय. आणि मी चित्रपट पाहिलाय त्यामुळे मी अधिकारानं बोलू शकतो. कारण मला भाऊनी सांगितलं तुम्ही चित्रपट बघितलाय, मला माहिती होतं की आज ट्रेलर लॉन्च आहे. त्यामुळे मी मुद्दाम इथे बसलोय की हा चित्रपट काय आहे, ह्याच्यातलं संगीत काय, ह्याच्यातली कामं काय ते मला माहिती आहे म्हणून मी इथे बसलोय. आता असा चित्रपट मी खरं तर घरी नवऱ्याला बायकोचंच ऐकावं लागतं, बरोबर की नाही. पण निदान बायकोने आपलं कधीतरी ऐकावं म्हणून दिग्दर्शन करून एवढा पैसा खर्च करून अभिनेत्री म्हणून तुम्हाला सिलेक्ट केलंय. असं मी असा एक खट्याळ प्रश्न विचारणार होतो पण मी तो बाजूला ठेवतो. एकतर
तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही तमिळ, मल्याळम, कन्नडा, तुळू अनेक भाषांमध्ये कामं केली. महाराष्ट्राची सून आणि मराठी सिनेमा करायला एवढा वेळ का लावला? ह्यांनी वेळ लावला. मी तर रेडीच होतो, कधीपासून रेडी होतो. काय की सगळा दोष हा नवऱ्याचाच असतो. त्याचं एक ज्वलंत उदाहरण आज तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. पण खरं म्हणजे मी ह्यांच्या ऍक्च्युली मी जिनेलाच्या क्राफ्टचा फार मोठा फॅन. मी ते जवळून पाहिलं. काय की आमची मैत्री, मग डेटिंग पिरियड असेल, लग्न असेल, नवरा बायको म्हणून किंवा आई वडील म्हणून सहवास हा वेगळा. परंतु स्क्रीनवरती एखादा ऍक्टर जेव्हा येतो आणि ते ऍड करणं, ते एक्सप्रेशन देणं, की सीनच्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं, हे ॲज अ को ऍक्टर जेव्हा असतं ना, आपण एक एक्सप्रेशन देतो. आणि हे तुझे मेरी कसम मध्ये झालं, तेरे नाल लव हो गया मध्ये झालं. जेव्हा मी एक सीन केला, मला ठीक आहे, त्यांनी एक्सप्रेस दिलं, बाईच तर काय करू, खाऊन टाकली मला. म्हणजे हे असतंच आपल्याला. पण कसं आहे की एखाद्या सीनला वर घेऊन जाण्याचं काम. म्हणून मी नेहमी म्हणायचो किंवा आता तुम्ही खरंच काम करा आणि प्लीज माझ्या चित्रपटात काम करा. थँक्यू. नुसतं थँक्यू एवढंच? नाही नाही, मला मी चित्रपट बघितलाय म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो की चित्रपटात एक संवाद आहे की तुम्हाला आता जो ट्रेलरमध्ये आपण पाहिला, अशोक मामांसोबत तुम्ही बोलता की बाबा तुम्हाला नाही कळणार, ज्या माणसावर आपलं प्रेम आहे तो माणूस आपल्यावर प्रेम करत नाही, तरी आपण त्याच्यावर प्रेम करत राहणं हे किती अवघड आहे. तर अशा खरं तर इतका प्रेमळ नवरा, इतकं एकमेकांचं तुमच्यावर प्रेम, आणि एकीकडे तो कॉलेजचा लुक दिसतोय, एकीकडे दाढी वाढवलेला मुलगा दिसतोय, पुरुष दिसतोय, सिगरेट ओढणारा आणि दारूही पिणारा, दारुडा, तरी त्याच्या मागे उभी राहणारी बाई. का बरं? नाही, मला वाटतं की श्रावणीचं जे कॅरेक्टर आहे, शी इज अन एक्स्ट्रीमली ऑनेस्ट गर्ल. अँड आय थिंक हॅट्स ऑफ टू रितेश, कारण त्यांनी श्रावणीचा कॅरेक्टरचा जे क्राफ्ट दिलंय, आय थिंक what he made out of Shravani, एक ऑनेस्टी आहे. And I think that honesty is seen through Shravani. And I feel that every woman somewhere is that strength in our house. त्यांच्या घरात it's always about a woman standing as a pillar. Absolutely. And I feel that hats off to Ritesh, कारण माझं जेवढं पण फिल्म्स आहे, I'm always this bubbly, chirpy. He used that. बेसुरीमध्ये त्याने those little smiles and all, he used that. But I think what he caught more is a woman, a wife, a friend, and someone who never gives up on you. And I feel ki Ritesh, whatever he does, जेवढं पण काम करणार, I'd like to be that person, 2 steps behind or holding his hand or whatever, but I'd like to be that person in his life. काही झालं तरी मी सोबत राहणार. पण मी एक सांगतो, म्हणजे मला ना, मी चित्रपट पाहिल्यानंतर मला एकच प्यालामधल्या सिंधू आणि सुधाकरची आठवण आली की तेव्हापासून ते नाटक किती वर्ष जुनं आहे, परंतु आपल्याकडे एक पद्धत आहे की काही झालं तरी तो जो नवरा आहे, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि काही झालं तरी त्याची साथ न सोडणं आणि शेवटी त्या व्यक्तीला बदलवून टाकणं पूर्णपणे. ही एक गोष्ट साध्य करण्यात दिग्दर्शक म्हणून तुम्ही आणि लेखक म्हणून प्राजक्त देशमुख, जो आत्ता इथे उपस्थित नाही आहे, संवाद लेखक, अप्रतिम संवाद लिहिलेले आहेत. त्या संवादांवर मी येणारच आहे. जिया, म्हणजे तुझं स्वागत तर मी केलंच. रितेश देशमुखची पहिली फिल्म, त्याच्यात पुन्हा आयुष्यात एक तरी गाणं अजय अतुलचं आपल्याला पडद्यावर चित्रित करताना आपल्यावर चित्रित व्हावं असं वाटणारे माझ्यासारखे अनेक नट पदार्पणातच, म्हणजे लगेच अजय अतुलचं म्युझिकल पहिला सिनेमा, म्हणजे काय काय मिळावं आणि शिवाय पैसे मिळाले असतील. खूप चांगली आहे. पहिलाच पिक्चरला
आम्हाला ते एक मला एका निर्मात्याने असं सांगितलं होतं, मी पैसे मागितले तेव्हा तुला कामही द्यायचं पैसे द्यायचे. हे ऐकलेलं आहे आम्ही. काय सांगशील? I think I just got lucky. But I'm very very grateful की obviously first film रितेश सरांबरोबर and जिनिया मॅम बरोबर plus Ajay Atul's music. I'm very 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 grateful and I'm so happy. मी खरं तर खूप वेट करते की वेळ कधी रिलीज होतोय, मला आधी बघू द्या. मी पाहिलंच नाही माझ्याने सरप्राईज त्यावर. तर मला बघायचं आहे की आधी मला वेळ लागू द्या, नंतर ऑडियन्सला लागेल. ते लागणारच आहे वेळ. मी चित्रपट पाहिला त्यामुळे मी खात्रीलायकरित्या सांगू शकतो की या चित्रपटानं काय. नंतर मी तो प्रश्न घेणारच आहे. परंतु आता शुभांकर, पहिला सिनेमा ना? म्हणजे मला तरी वाटते पहिला सिनेमा एवढ्या जेन्युइन आणि एवढ्या हंबल डिरेक्टर, प्रोड्युसर, ऍक्टर्स, को ऍक्टर्स, एव्हरीवन, अख्ख्या टीम बरोबर मला तरी असं वाटलं नाही की मी कुठल्या क्रू बरोबर काम करतोय. एका फॅमिली बरोबरच मी शूट करतोय आणि एक आम्ही स्वतःसाठी आमच्या घरासाठी एक फिल्म बनवतोय. मला असं खूप वाटलं. सो तो पहिलाच एक्सपिरियन्स होता माझा. म्हणून तर मी असं बसलो फॅमिलीची. पण दिग्दर्शक म्हणून तर रितेश भाऊंबरोबर तू काम केलं, मी कधी दिग्दर्शक म्हणून काम नाही केलं. अर्थात एक छोटासा सीन आम्ही केलाय याच्यामध्ये, मी आणि सिद्धू. पण एक सत्याचा बॅकबोन, सत्याचा कणा, आधार हे करत असताना काय तू आहेस तुझ्या वैयक्तिक आयुष्यात असं कोणी सत्य आहे तुझा? खरं तर ऍक्च्युली जेव्हा मला हे कॅरेक्टर आलं माझ्या आयुष्यात, माझ्या फॅमिली बरोबरच मी जर कोणाला मानत असेल तर मी माझ्या मित्रांना मानतो. कारण की माझ्यासाठी प्रायोरिटी वाईज फॅमिली, मित्र असे नाही आहे, ते एकत्रच येतात. कारण की ते माझे फॅमिलीज आहेत. आता जेव्हा ह्या प्रकारचा एक रोल आला, सो व्हॉट आय रिअली थिंक इज की तुम्ही कुठला रोल करताय, हे मित्राचा रोल करताय वगैरे हे इम्पॉर्टंट नसून मित्र तुमच्या आयुष्यात काय रोल पूर्ण करतोय, साकारतोय हे खूप गरजेचं आहे. आणि जॉन्टी म्हणून हा मुलगा आहे, तर मला वाटतं की तो मित्र म्हणून पण आहे, तो त्याच्यासाठी एक पालक म्हणून पण आहे, तो आमचं एक कॉन्सेप्ट होतं की तो त्याची गर्लफ्रेंडही आहे. पण एक सगळ्यात तर ह्या सगळ्या भूमिका जो एक माणूस निभावतो तो एक ऍक्च्युली एक मित्र असतो. आणि हे झालं ऑनस्क्रीनचं, पण डिरेक्टर वाईज सर आणि ॲज अन ॲक्टर ऑल्सो तो जो स्विच मी बघितलाय आणि तो स्विच करणं खूप कठीण जातं. ऍक्टर म्हणून पण आपल्याला कळतं की आपल्याला एक 360 डिग्री पण विचार करायचा आणि प्लस सत्य म्हणून विचार करायचा. सो हे मला तरी वाटलं शिकण्यासारखंच आहे आणि ते नक्कीच आहे. आणि आम्ही ऑफस्क्रीन पण आम्ही खूप चांगलं आमचं बॉन्डिंग झालेलं आहे. आणि ऑफस्क्रीन मध्ये रितेश देशमुख ही व्यक्ती ऑफस्क्रीन मध्येच तुम्हाला असं ट्रीट, म्हणजे लिटरली आम्ही काम करत असताना माऊलीच्या वेळेचा माझा अनुभव मी तुला सांगतो. यांना 2 भाऊ आहेत, पण तिसरा भाऊ म्हणून मला ट्रीट करतो. इतका प्रेमळ माणूस आहे, इतकं प्रेम आज आहे. आणि आउटस्टँडिंग काम केलं ऍक्टर म्हणून, डिरेक्टर म्हणून पण. रवी बोला, विलनची नागिन निघाली. आलं तर किती वाजले? आधीच आला असता. वेळ नाही रे. वेळ अंदाज झाला की आपल्याला काय नाही. तर रवी हे काय नर्म विनोदी करतच पुढे जायचं असतं. नाहीतर काय आहे, शेवटी प्रेक्षकांनी यावं, आधी पत्रकारांनी यावं, त्यांनी ते पोचवावं, मग प्रेक्षकांनी यावं. आणि हे सगळे येणार आहेत ते त्याच्यात तू डायरेक्ट विलन म्हणून एस्टॅब्लिश. म्हणजे खरंच हे माझं लक आहे की मला रितेशजींच्या डिरेक्टोरियल डेब्यूमध्ये काम करायला मिळालं. आणि पहिला मी महाराष्ट्रीयन आहे,
आणि मराठी चित्रपटाची कधीच कशी मला ऑफर आली नाही. तर हा माझा पहिला पिक्चर आहे आणि पहिलं काम आहे आणि ते यांच्याबरोबर आणि यांच्या प्रोडक्शन बरोबर करायला मिळालं. तर इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. हा बात आहे यार. म्हणजे मी मागच्या चित्रपटात केलं होतं विलन. मला इतकी वर्ष लागली. मला 25वं वर्ष आहे माझ्या करिअरचं. नाही पण जितू, मी टू बी व्हेरी ऑनेस्ट सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की मी ॲज अ नट म्हणून फक्त लाईन, ज्या माझ्या लाईन्स होत्या त्या फक्त तोंडपाठ करून सेटवर यायचो. कारण पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, ज्या रीतीने रितेशजीने मला ब्रीफ दिलं कॅरेक्टरचं, म्हणजे ही वॉज सो क्लिअर अबाउट दिस कॅरेक्टर. म्हणजे ट्राउझरचा कलर कुठला असणार, कुठले शर्ट्स असणार, त्याच्या हातात घड्याळ कुठलं असणार, तो चालणार कसा, बोलणार कसा. ही गेव मी सच अन एक्सलंट ब्रीफ. त्याच्यानंतर मी ह्यांना स्वतः सांगितलं की मी माझं अजिबात डोकं चालवणार नाहीये, तुम्ही मला जसं सांगणार तसं मी परफॉर्म करणार. अँड एक्सिलंट डिरेक्टर टू. नाही आणि तू काम खूप चांगलं झालं मित्रा. थँक्यू. चित्रपटामध्ये आता अजय आणि अतुल दोघेही काम करतात तेव्हा ते काम बोलतं आणि त्यांचं काम फक्त या मराठी भाषेतच नाही तर हिंदी सगळ्या भाषांमध्ये बोलतं. मग ते झिंगाट असो किंवा मल्हारमारी असो. पण रितेश देशमुखांबरोबर काहीतरी एक वेगळंच आहे. म्हणजे नाही का, लई भारी म्हणा, माऊली म्हणा, आता वेड, काय गाणी आहेत यार. आणि बरं आणखी एक महत्वाची गोष्ट, मी सगळी गाणी ऐकली त्या चित्रपटातली. मी प्रामाणिकपणे सांगतो, अजय अतुल यांचा हातखंडा काय तर फोक म्युझिक. आणि इथे फोक म्युझिक ते लीलया वापरू शकले असते पण कुठेही त्याला हातही लावलेला नाही. इतकं वेगळ्या पद्धतीचं म्युझिक. काय याच्याबद्दल अजय आणि अतुल तुम्ही दोघं सांगा. नमस्कार. वेड या चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायला ना खूप वेळ लागू शकतो. सो मी एकच गोष्ट सांगतो, काही म्हणजे फार नॉमिनल काही गोष्टी सांगू इच्छितो की इतके पॅशनेट आहे ना आमचा भाऊ. म्हणजे रितेश भाऊ सगळ्यांना भाऊच म्हणतो, त्यामुळे आमचे ते भाऊच आहेत. त्यामुळे आज नाही कित्येक वर्षापासून. सो ॲज यू सेड की फॅमिलीची फिल्म आहे. खरंच एव्हरीबडी थिंक्स लाईक दिस इज अ फॅमिली फिल्म ओनली. सो आपण सगळ्यांनीच म्हणजे त्याकडे बघताना कायम अरे हे आपल्याला करायचं आणि हे आपल्याला असं करायचं आहे असं. म्हणजे आय टेल यू, जेव्हा ते फिल्मचं नरेशन देत होते ओके, आणि नरेशन ऐकल्यानंतर आय थिंक एव्हरी नरेशन नंतर माझ्या मनात एक गाणं यायचं. ते गाणं मी रेकॉर्ड करून ठेवायचो. ते गाणं मी स्वतःशीच खूप गुणगुणत बसायचो आणि मला वाटायचं नाही आपण एक अजून गाणं करूया, मग अजून एक गाणं करूया, मग अजून एक गाणं करूया. आणि मग ते जे 5वं किंवा 6वं गाणं असेल ते त्यांना ऐकवायचो. आणि त्यांना ऐकवताना हे सांगायचो की ह्याच एका सिच्युएशनसाठी ऑलरेडी 5 गाणी माझ्याकडे आहेत. हा म्हणजे असं नाही की आपल्याला जर तुम्हाला अजून काही ऐकायची असेल तर आहेत माझ्याकडे गाणी. आणि ही वॉज एव्हरी टाइम नाही हेच चांगलं आहे. ही नेव्हर आज ती पहिली काय होती ओके. मला हेही वाटायचं यार ती पहिली पण एकदा ऐकवतं त्यांना, असं वाटायचं की कदाचित त्यांना आवडतील. ऑल दिस हॅपन जस्ट बिकॉज ऑफ फॅमिली. बिकॉज इकडे कन्व्हिक्शन, आमची कन्व्हिक्शन असताना सुद्धा आय वॉन्टेड हिम टू चूज. की एक प्रिव्हिलेज असतं ना चूज करण्याचं. आय रिअली वॉन्टेड हिम टू चूज बिकॉज नॉट जस्ट फॅमिली बट ही इज डिरेक्टिंग फर्स्ट टाइम. अँड दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस की त्यांना त्याचा अंदाज यायला पाहिजे की आपण हे करू शकतो, हे करू शकतो. एक दिसायला लागतं ना गाणं. कुठल्याही डिरेक्टरला एखादं गाणं ऐकल्यानंतर किंवा एखादा सीन त्याच्यासमोर आल्यानंतर दिसू लागतो. आणि ते गाणं ऐकल्यानंतर सुद्धा दिसलं तर तो गाणं शूट करू शकतो. अँड आय वॉन्टेड हिम टू सी द सॉन्ग हाऊ इट विल. सो या महत्वाची गोष्ट वेड सारख्या चित्रपटामध्ये इट्स व्हेरी इझी ॲज यू सेड टू ब्रिंग मराठमोळं वातावरण आहे. बिकॉज या वी हॅव बीन डुईंग दिस, करत आलोय. फोकवरती हातखंडा आहे. जिथे ज्याची गरज आहे ना तिकडेच ते केलेलं बरं. ज्याला जिथे म्हणजे चंद्रमुखीमध्ये बेसुरी नाही घालू शकत तुम्ही, तसं इकडे रांगडी नाही घालू शकत तुम्ही. अजून एक गोष्ट अशी होती ना की आज आपण जे आपल्या अराउंड पाहतोय ना तर आपली पिढी बदलती आहे. आपल्या नंतरची जी मुलं येत आहेत ना, आपण असा आग्रह नाही करू शकत त्यांना की अरे आता तुम्हाला मल्हारवारी आवडत नाही, ऐकलं नाही, वेड्यात का तुम्ही. वी कॅनॉट से दॅट. तुला अजून मनोदन वारायचं आवडत कसं नाही यार, एवढं अप्रतिम गाणं यार, तुला कसं नाही आवडत. त्यांनी नसेल ऐकलं, दॅट इज फाईन, त्यांनी नसेलच ऐकलं. आता त्याला 20 वर्ष झाली. मला बोलताना पण काय काय धडधडायला होतं. 20 वर्ष झाली या गोष्टीला.
कोंबडीपाळा लिटरली 20 वर्ष झाली रे. 22 मध्ये आपण आता 23ला जाणार आहोत. अँड आय एम फिलिंग लाईक यार एवढी वर्ष झाली या गोष्टींना. देअर शुड बी अ चेंज इन म्युझिक. बिकॉज आताच्या ह्या पिढीसाठी एक नवीन अप्रोच घेऊन आपण यायला पाहिजे. आणि हा अप्रोच ज्याच्यामध्ये आमचा हातखंड आहे ते तर आम्ही करूच, पण जे आमच्याहीसाठी नवीन आहे, जे आम्हालाही एक्सप्लोअर करायचं आहे ते पण एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. सो आम्ही हा विचार करत होतो की काय काय करता येईल याच्यामध्ये. सो इम्पॉर्टंटली आय कॅन से सी खूप गाणी आहे त्याच्यामध्ये जी प्रेमाशीच रिलेटेड आहेत. ओके, नाव हाऊ मेनी टाइम्स यू विल डू अ सॉन्ग जे तुम्ही आयुष्यात पहिलं प्रेम म्हणून किती गाणी कराल आयुष्यात पहिलं प्रेमी म्हणून किती वेळा कराल. म्हणजे किती वेळा प्रेमातही पडाल. हा, पण एक हा हिरो आहे आणि त्याचं पहिल्यांदा प्रेमात पडतोय असं गाणं आहे. किती वेळा करायला असं गाणं. देअर इज अ लिमिट टू इट ना. प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं. सो प्रत्येकाला प्रेम तीच गोष्ट देईल असं नाहीये. सो वी थॉट की प्रत्येकाचं प्रेम वेगळं आहे. सो लेट्स ट्रीट एव्हरीबडीज लव्ह डिफरंटली. अँड दॅट्स वाय ऑल दिस व्हरायटी गेम. अँड आय विल टेल यू वन स्मॉल थिंग की जेव्हा वेळ तुझा विरह वणवा हे गाणं येतं तर त्याच्यामध्ये पहिल्या प्रेमाचा रश आहे. यू फील लाईक रनिंग टुवर्ड्स द लव्ह. यू फील लाईक, म्हणजे मला कायमच वाटायचं की मी गेटवे ऑफ इंडियाला बोटीमध्ये बसलोय अँड गोइंग टू अलिबाग फॉर शूट. अँड दॅट आय ऑलवेज यूज टू फील दॅट बिकॉज ते जे जोरात वारं लागलं ना अंगाला, आय फेल्ट लाईक दॅट की समथिंग इट्स अ रश ऑफ द लव्ह आय यूज टू फील. I wanted that to be in the song. But when I wanted to do Besuri, I didn't want all that. Because it has to be, तेही पहिलंच प्रेम आहे. But it's a different kind of, त्याला एक स्थैर्य आहे, त्याला एक डेप्थ आहे, त्याला एक पेन आहे. And I'll come to that. Because there is a pain in a song, because there is no pain on her face. Correct. She has to smile. She has to smile a lot. She has to smile. The more she will smile, the more pain it will create. Because she is not in a pain. I am. Seeing her like that, मला त्रास होतोय. So I thought की त्याची 4 गाणी वेगळी केली होती बाय द वे, नॉट जोकिंग, सिरियसली. बट अल्टिमेटली एक दिवस बसलो. and I really thank रितेश भाऊ because it's very difficult for एकदा डिरेक्शनमध्ये तुम्ही येताय पहिल्यांदाच आणि असा काहीतरी बेसुरी मी नावाचा स्टंट अप्रूव्ह करणं. इट्स अ स्टंट, इट्स अ म्युझिकल स्टंट. तो अप्रूव्ह करणं, तो ॲप्रिशिएट करणं आणि त्याचा चला ठीक आहे आपण करू, कोणालाच नाही वाटणार. कारण नॉर्मली एव्हरीबडी विल फील असं गाणं पाहिजे होतं ह्याच्यामध्ये. असं एक गाणं, एक लाईट बबली गाणं, त्यांचं लहानपणापासून असं प्रेम एकमेकांवरती, असं लाईट बबली प्रेम. बट यार वी थॉट समथिंग डिफरंट टू डू. आणि केलेलं गाणं होतं अँड वी डिलीटेड अँड आय मेड हिम लिसन दिस अँड देन एव्हरीथिंग चेंज अँड हॅट्स ऑफ टू हिम. देर आर मोर सॉंग बट आय कॅनॉट टॉक राईट नाउ अबाउट दोज. बट या इट्स खूप प्रेमाची गाणी आहे त्याच्यामध्ये. बट इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क टू डू अ म्युझिक फॉर दिस काइंड ऑफ फिल्म. कारण एवढी प्रेमाची गाणी तुम्ही वेगवेगळ्या अँगलने करणं. बट आय एम थँकफुल बिकॉज अशी संधी ह्या चित्रपटातच मिळू शकते आणि आय एम हॅपी टू बी असोसिएटेड विथ दिस. वी आर हॅपी. काही गाणी गायलोय पण आम्ही. बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू इवन, म्हणजे नक्की एकाच्या मनात काय चाललं असेल त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं, ते विचार करणं, त्याचं कंपोज करणं आणि ते लिहिणं. इट्स ऑलमोस्ट व्हेरी डिफिकल्ट. लिखाणावरच मी येणार होतो. अतुल, आता हा म्हणजे आता लिरिक्स पण लिहायला लागला. ते आता थोडं नाही पण आता जास्त नटरंग पासून जे सुरू झाली तेव्हापासून थोडं ते चाल येते तेव्हाच काही शब्द येतात ते. आणि तो वरचा तर मला माहिती आहे. मी आज सांगू शकतो, कोंबडी पाहिलीचं जे गाणं आहे ना ते मी जेव्हा लिहायला गेलो तर जेव्हा ऐकवलं गेलं तर कोंबडी पळाली तत्तर 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 लागली तर ते काही ना काही यायचं. पण अख्खंच अख्खं गाणं आणि ते बेसुरी अंतर हे वाढत गेले पण तुटले नाही. तू मिटले डोळे तरीही मी मिटले नाही. स्वर्गातून जुळल्या गाठी मन जुळले नाही. प्रश्नांना उत्तर कधीही कळले नाही. रोज माती सगळा ओढ आभाळाची जरी दूर वाटे क्षितिजास भेटे. आता काय हे काव्य नाही तर काय हो. मला एक गोष्ट सांगायची की
अजय भाऊ, अतुल भाऊ, जेव्हा बेसुरी गाणं मी गेलो आणि दोघांनाही भेटलो तेव्हा आणि होत आहे, तर ती भावना काय असेल, आणि चेहऱ्यावरती मी म्हणालो की ती खुश आहे, तर ती खुश आहे. पण हे तुम्ही गाणं, मी गाणं ऐकलं, माझ्या मनात वेगळं गाणं होतं, पण मी गाणं ऐकता तर माझ्या मनातलं गाणं मी विसरलो, बिकॉज आय वॉज ब्लोन बाय द साऊंड आणि थॉट आणि कॉन्ट्रास्ट त्याच्यामध्ये. आणि माझा पहिला प्रश्न होता की हे चांगलं पण मी शूट कसं करणार, कारण काय एक रिदम तुमच्या डोक्यात असते आणि तुम्हाला वाटतं की हे गाणं आपण असं शूट करूया, ठीक आहे आता गाणं येईल पण हे आपल्याला असं शूट करायचं आहे. ह्यांनी असं गाणं आणलं, मी म्हणलं आता ह्याला मी आता शूट कसं करणार, कारण गाण्याला पण जस्टिफिकेशन लागतं की याला शूट कसं करायला पाहिजे. मग शब्द सांगितले त्यांनी, अशी 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 रचना आहे, आणि आम्ही बसून डिस्कस केलं की, आणि त्यावेळेस पण म्हणालो, पण माझ्या मनात दुसरं होतं. हे म्हणाले पण कसं आपण जर वेगळं नाही केलं तर मग कसं नाही. म्हणजे खरं श्रेय संपूर्ण ह्या दोघांनाच आहे की जसं अजय भाऊ अतुल म्हणतात की संगीताला पण आता जसं जसं जग पुढे वाढतं तसं जसं बदलाव, परिवर्तन, चेंज हे येणं गरजेचं आहे. अँड आय एम हॅपी की ॲज अ डिरेक्टर आणि वेड या चित्रपटामध्ये हे पहिलं पाऊल सगळ्यांना. मी जेव्हा हे शूट केलं तेव्हा रंजू आमचे कोरिओग्राफर आहेत तिथेच, तर त्यांच्याबरोबर बसून डिस्कस केली काय आपल्याला करता येईल. एक्स्ट्रीम हाय स्पीड संपूर्ण गाणं फॅन्टममध्ये शूट केलेलं आहे की प्रत्येक इमोशन, कारण काय ना ते पेन ते इमोशन रिअल स्पीडमध्ये नाही करणार, हाय स्पीड येतो, एक बॅग येतो फक्त केस हलतो, त्याचं जे मॅजिक आहे ते फार महत्वाचं आहे. मला वाटतं खरंच की कुठेतरी जाऊन प्रत्येक गाणं जे ह्या चित्रपटामध्ये, आणि मी नेहमी म्हणतो की हा चित्रपट प्रोड्यूस बाय जिनीला असू शकतो, डिरेक्टेड बाय रितेश देशमुख असू शकतो, पण हे म्युझिक बाय अजय अतुल नाही, इट्स एन अजय अतुल म्युझिकल. कारण ह्या चित्रपटामध्ये जी गाणी आहेत, कुठे कुठे आपण जेव्हा गाणी पाहतो तेव्हा चित्रपटाला पॉज करतो लिपसिंकमध्ये, ठीक आहे, पण ह्या चित्रपटात 4 गाणी फक्त स्क्रीन प्लेला पुढे घेऊन जातात, आणि हे फार महत्व आहे. नॉन लिपसिंग सॉंग्स आहेत ते, म्हणून त्या स्क्रीन प्लेला जे संगीताची जोड पाहिजे की ते इमोशनला पुढे घेऊन जातं. आणि याचं रोल कसं, प्रत्येक गाणी वेगळी वेगळी आहेत, प्रत्येक गाणं प्रत्येक. आणि मला आठवतं एक दिवस आम्ही बसलो तर हे म्हणाले की बऱ्याच वर्षानंतर एका चित्रपटात 5 वेगळ्या रोमॅन्टिक सिच्युएशनमध्ये आपल्याला गाणं द्यायचं, वेगळी गाणं द्यायची, तर दॅट वॉज अमेझिंग. क्या बात आहे. एक गोष्ट सांगतो फक्त छोटीशी याच्यामध्ये ऍड करायला, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर इव्हन की एक मुलगी स्वतःला बेसुरी म्हणून घेतीये. ओके, आय ट्राय टू कॉल यू, एक आवाज मी देवनी साधली न ऐकू ही आली कधी न समजली तुला, हे सगळं बोलताना तिच्या मे बी लक्षात येतं की माझा आवाज सुद्धा तुला ऐकून आला. आय डोंट एक्झिस्ट बाय द वे, बट माझा आवाज होता तोही तुला कळला नाही. मे बी असं असेल की मी बेसुरी आहे त्यामुळे म्हणून तुला माझा आवाज ऐकून आला, दॅट इज फाईन. बट मी बेसुरी आहे मला काय प्रॉब्लेम नाही, पण माझा सूर तू आहेस. हे म्हणताना जेव्हा ती स्वतःला बेसुरी म्हणते ना त्यावेळेला एक कंपोजिशन वाईज वेन यू हिअर इट, आय यूज टू फील लाईक जेव्हा ती बेसुरी म्हणते तेव्हा मला ते गोड वाटतंय, यु नो. जेव्हा इफ यू लिसन बेसुरी मी इतकं सॉफ्टली म्हणायचंय, तू सूर माझा, इव्हन यू फील इव्हन मोर इंटेन्स. स्वतःला बेसुरी म्हणणार कोण असू शकतं? आय यूज, मला स्वतःला लिहिताना असं वाटायचं हाऊ डिफिकल्ट इट इज, यु नो. बट या द थिंग वॉज शी इज सेइंग ते बेसुरी म्हणणं अंगावर यायला पाहिजे होतं, त्या आलं. आणि बेसुरी मी हे गाणं इतकं सुरेल असू शकतं, म्हणजे हा पण एक कॉन्ट्रास्ट ना त्याच्यातला. आणि अजय अतुल म्युझिकल, म्हणजे आता जे भाऊंनी सांगितलं की खऱ्या अर्थानं अजय अतुल म्युझिकल, याच्या आधी काही सिनेमे झाले जे अजय अतुल म्युझिकलच होते, फक्त तसं नाव नव्हतं. आणि नाही का, तर हां, आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की आपण म्हणजे महाराष्ट्राची जी ओळख आहे मराठी चित्रपटाची, तर ती निळूभाऊंची आहे, डॉक्टर लागूंची आहे, तसा लक्ष्मीकांत बेर्डेंची एक अत्यंत महत्त्वाचं नाव अशोक मामा. अशोक मामांना कास्ट करणं आणि त्यांच्याबरोबर मला वाटतं पहिल्यांदा काम केलं तुम्ही अशोक मामा, दिग्दर्शक म्हणून आहे, नट म्हणून आहे. नाही, तेच 20 वर्ष झाली जसं म्हणावं, कधीही संधी नाही मिळाली की त्यांच्यावर मी एक फ्रेम शेअर करू. आणि लहानाचं मोठा मी त्यांचीच कामं बघून आपण सर्व वाढलेलो आहोत, आणि त्यांचं म्हणजे मराठीतले महानायक. आणि माझी इच्छा होती की
आपण फक्त विचारूया करतील का नाही. तर मग मी त्यांना फोन लावला. तुमच्याकडून नंबर घेतला होता त्यांचा की तुम्हाला विचार मामा करतील का. ते म्हणजे भाऊ तुम्ही फोन करा, मला वाटतं ते करतील. मी त्यांना फोन लावला आणि मी म्हणालो मामा रितेश बोलतोय. हा बोल. मी चित्रपट डिरेक्ट करतोय, एक नरेट करायचं आपल्याला. तू डिरेक्ट करतोयस. हो. मग मी करतोय, नरेशनची गरज नाही. म्हणजे हा जो मनाचा मोठेपणा आहे ना त्यांचा, खरं ते ही कसं असतं की स्वप्नपूर्ती एखाद्या नटाची आणि आज डिरेक्टर म्हणून होते, ते मला त्याचा जास्त अभिमान आहे. फारच अप्रतिम काम केले मामांनी या चित्रपटामध्ये. आणि मला माहिती आहे की ज्या ठिकाणी आता आपण आहोत जुहू PVR, इथेच आम्ही गोदावरीच्या निमित्ताने भेटलो होतो. भाऊ आले होते आणि अशोक मामा जे माझ्याकडे बोललेत यांच्याविषयी, ते इतकं अद्वितीय आहे की इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला एक असा अव्वल दर्जाचा अभिनेता जेव्हा अशा पद्धतीनं एखाद्या दिग्दर्शकाची तारीफ ते करतात, ते फार अवघड आहे. आणि त्यांनी जे काम केलंय ते आजपर्यंत अशोक मामांची जेवढी कामं आहेत, हे काम त्यांचं अविस्मरणीय होणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आता देश म्युझिक हा काय प्रकार आहे? देश म्युझिक नाही, कसं आहे की देश म्युझिक, मला असं वाटतं की आपल्याकडे मराठी संगीतासाठी किंवा बरेचसे चांगले चांगले लेबल्स आहेत. लेबल्स असले तरी आपल्याला इकोसिस्टम डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. मुंबई, पुणे, ठाणे, मोठ्या मोठ्या शहरातून चान्सेस तर मिळतात लोकांना, परंतु छोट्या जिल्ह्यातले, जिल्हे मोठेच असतात म्हणजे त्यातल्या छोट्या शहरातले त्या लोकांना संधी प्राप्त होत नाही. तर देश म्युझिक आणि मोनो म्युझिक इंडिया म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करतो, जेणेकरून लोकल जे संगीतातले ज्यांना पुढे तर मोठं व्हायचं आहे, लिहिणारे असतील, म्युझिशियन्स असतील, डिरेक्टर्स असतील, कंपोजिशन असेल, त्या सगळ्यांना संधी देऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊन मोठं करण्याचं असं मानस आहे. पण मग आता त्या नवीन नवोदित लोकांच्या वतीनं प्रश्न विचारतो, कॉन्टॅक्ट कुठे करायचा? लवकरच सगळं. मी आता चित्रपट रिलीज झाला की मग देश म्युझिकच्याच पाठीमागे लागणार. बरं, फार महत्वाची गोष्ट आहे आणि खरोखर फार महत्वाची गोष्ट आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे हे मला इथे नमूद करायला नक्की आवडेल. मला एक मुलगा चंद्रमुखीचं गाणं गात होता. मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला, मी तो अजयला पाठवला आणि मी म्हटलं की अजय यार काय अद्वितीय मुलगा आहे. आणि गंमत म्हणजे धन्यवाद या दोघांचे की त्या मुलाला त्यांनी बोलवलं, रेकॉर्डिंग केलं आणि त्यानंतर मी अजयशी वेडची गाणी ऐकल्यानंतर मी फोन केला होता, तेव्हा त्याने एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की जितू आम्ही असं दोघांनी ठरवलं की प्रत्येक चित्रपटामध्ये एक तरी नवीन माणूस इंट्रोड्यूस करायचा. तो आजवर तुम्हाला माहिती, मग तो म्युझिशियन असेल, तो गायक असेल, तो गीतकार असेल, पण एक नवीन माणूस आम्ही नेहमी. तर ह्या तुमच्या निर्णयाचं खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि स्वागत. आणि देश म्युझिकच्या निमित्तानं वेगळी संधी शोधत असणारी जी नवोदित खूप जबरदस्त माणसं आहेत, आपल्या कलावंत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना ती संधी उपलब्ध तुम्ही करून द्याल याबद्दल धन्यवाद. माझ्या वतीने तर हे आणि बोलणं मला वाटतं. तर आता आहेत तरी तुमच्या मनात काही प्रश्न तुमच्या आहेत? घर से लिख के आए थे. अरे हा, या चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफर पण फर्स्ट आहे. बरीच लोक फर्स्ट टाइम आहेत ऍक्च्युअली. आणि प्राजक्त आणि आमच्या टीम मधले जे सगळे लोक इथं आहेत, भूषण DOP आहे, त्यांचा पहिला चित्रपट. भूषण प्लीज कम डाऊन, खाली या. रंजू हो आहे. प्राजक्त देशमुख नाहीये, प्राजक्तचं पहिलं नाही. आणि खरंच भूषण कुमार जैन यांनी उत्कृष्ट काम केलं, त्यांचा पहिला चित्रपट. खरं म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भूषण काम आहे की भूषण रंजू प्लीज कम, खाली या रंजू.
सिनेमॅटोग्राफी मध्ये पण एक भूषण कुमार आले. होय, जबरदस्त. आणि खरं म्हणजे कसं झालं होतं माहिती आहे का, चित्रपट शूट होताना 3 आठवड्यापूर्वी माझे पूर्वीचे जे DOP होते त्यांच्या पर्सनल रिझनमुळे ते शूट करू शकले नाही आणि माझ्या तारखा ठरल्या होत्या. माझ्याकडे डेट्स अडकल्या होत्या. माझ्याकडे नवीन सिनेमॅटोग्राफर शोधायला सुद्धा वेळ नव्हता. मी सगळ्या मित्रांना फोन कोण आहे मग 3-4 लोकांशी कॉन्टॅक्ट झाला. भूषण यांच्याशी भेटलो आणि त्यांना पहिला प्रश्न मी विचारला की यापूर्वी कुठला पिक्चर तुम्ही केला, आणि ते म्हणाले एकही पिक्चर केला नाही. मी त्यांना म्हणालो मी पण पहिलं डिरेक्ट केलं. मी म्हणलं तुम्ही लंगडे मी लंगडे, चला आपण एक दौड लगाते. पण खरं म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट आहेत स्वतःच आणि फार 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 छान काम केलं. तर भूषण आहेत. आणि रंजू बरोबर मी माऊलीमध्ये काम केलं होतं आणि आज वेडमध्ये सुद्धा की अंडरस्टँडिंग की आपण काय बोलतोय काय सांगायचं आहे याची फार गरज असते. आणि आय एम सो हॅपी अँड ग्लॅड की सगळे आले. बंद केला. हॅलो, असं नका करू. संदीप पुढे आमच्या जे सगळ्यांना वेळेत पैसे देतात. या पहा बरं. अहो तुम्ही आता बघा कसा प्रश्न निर्माण झालाय. आता मी सांगतोय मीडियानाच आता प्रश्न विचारू द्या. हा, तुम्ही काय सांगत होता? नाही मी एवढंच, मी प्राजक्त इथे नसला तरी या सिनेमाचा अत्यंत महत्वाचा भाग हा संवाद. प्रश्न येणार नाही, पण इथे असणं गरजेचं आहे. आपलाच पिक्चर आहे, या तुम्ही. सिरियसली सांगतो खरंच. हा, आणि हे छान, असं पण छान दिसते बघा, ते उभे आम्ही असं छान दिसतंय. दिसेल नको. हा, प्राजक्त देशमुख याचे संवाद फार प्रभावी आहेत. नाही, प्राजक्त देशमुख एक उत्कृष्ट रायटर. मी ते सुद्धा माझे मित्र भाऊ जितूनशी देव. मी जितूंना फोन केला, मी असा चित्रपट करतोय तर काय वाटतं तुम्हाला, तर ते म्हणाले मी गोदावरी चित्रपट करतोय. इथे एक उत्कृष्ट रायटर आहे प्राजक्त देशमुख. ह्याच्यापूर्वी त्यांचा कुठला चित्रपट रिलीज झालाय का, ते म्हणाले नाही, देव बावळी नावाचं उत्कृष्ट नाटक त्यांनी केलंय पण चित्रपट रिलीज झालेला नाहीये. गोदावरी हा त्यांचा पहिला चित्रपट. मला हरकत नाही, मी पण लंगडा येऊ द्या मला. काय आहे की नाही, महत्वाची गोष्ट म्हणजे की मुंबई फिल्म कंपनी आणि मी स्वतः, मला असं वाटतं की नवीन लोकांना संधी देणं फार गरजेचं आहे. आणि एक ऊर्जा जी असते की आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायचं, आपल्याला काहीतरी करायचं आहे, ती ऊर्जा मला भूषणमध्ये दिसते, ती ऊर्जा मला रविजींमध्ये दिसते, ती ऊर्जा मला जियामध्ये दिसते, तीच ऊर्जा मला जिनल्यामधून मिळते. आणि प्राजक्तनी एवढं चांगलं काम केलंय. इमोशनमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, बरंच काही सांगायचं असतं पण कमी शब्दात सांगणं तेच इमोशन, ते महत्वाचं. आणि ते मला वाटतं प्राजक्तने फार छान केलं. वी मिसिंग प्राजक्त, ते आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाही आज इथे. अनिल जी प्रश्न कोणाला? मेरा प्रश्न आपसे थोड़ा, मैं चाहूँगा कि आप हिंदी में दर्शकों के लिए कुछ कहें. अच्छा, नहीं थैंक यू सर. मैं हिंदी में यही कहना चाहूँगा कि वेड ये फिल्म ये हम सब ने बहुत प्यार से बनाई है. ये मेरी पहली फिल्म है जो मैं डायरेक्ट कर रहा हूँ. और ये फिल्म वेड का मतलब ही पागलपन है, मैडनेस है, पैशन है. ये सारे शब्दों को अगर एक साथ मिला दो तो वेड बन जाता है. और इस फिल्म में ये फिल्म एक्चुअली लव ट्रायंगल नहीं है, ये 2 लव स्टोरीज हैं. 2 अलग अलग टाइम स्पैन सकता है. जो कैरेक्टर है उसके लाइफ स्पैन में 2 अलग अलग टाइम पर ये दोनों स्टोरीज चलती है. एक है जब कॉलेज टाइम में जब आप एक लड़की से मिलते हैं और बेपनाह मोहब्बत उससे करने लगते हैं, कुछ ऐसा माहौल हो जाता है कि उसके बगैर आप जी नहीं पाते, वो पागलपन. और अचानक कुछ रीजंस है जिसके वजह से वो लड़की उस लड़की की ज़िंदगी से गायब हो जाती है. और फिर
12 साल बाद वो लड़का, उस लड़की की शादी श्रावणी से होती है। अब ये कहानी शिफ्ट हो जाती है। नाउ वी ट्रैवल टू श्रावणीज पर्सपेक्टिव, जहाँ पर एक ऐसी लड़की जो जानती है कि ये लड़का किसी और लड़की से प्यार करता था, इसने मुझे कभी उस नज़रे से नहीं देखा, लेकिन मैं उसे चाहती हूँ। जिस अंधेरे में वो गया है, उस अंधेरे से उसे बाहर खींचने का वो प्रयास करती है, और वो कहती है कि कुछ भी हो जाए मैं इसके साथ हमेशा खड़ी रहूँगी। तो फर्स्ट हाफ में अलग पागलपन है, सेकेंड हाफ में अलग पागलपन है, और मुझे लगता है कि अगर ज़िंदगी में पागलपन ना हो तो जीने का कोई मतलब नहीं है। जिनेलिया जी, आप इनकी डायरेक्शन से कितना खुश हैं? कुछ शेयर कीजिए। नहीं, एक्चुअली मैं बहुत खुश हूँ बिकॉज इट वॉज रितेश's ड्रीम एक्चुअली विच ही नेवर ब्रॉट आउट, एंड आई फील दैट लॉकडाउन वॉज अ चांस फॉर हिम टू डिसाइड कि यही करना है, यू नो, आई वॉन्ट टू गेट इन टू दिस डायरेक्शन, एंड ही डिड इट विद हिज होल हार्ट एंड होल सोल. सो वॉट एवर यू सी ऑन स्क्रीन is Ritesh Deshmukh, whether it was like our actor said, whether it was our clothes to my bindi to my jewelry, it was all selected by Ritesh. So yeah, that was his. So रितेश जी, एक्टिंग को लेकर ज्यादा पागलपन होते हैं आप या जेनेलिया को लेकर? प्लीज एक बात मैं बोलूं, हर कॉन्फ्रेंस में आपके सवाल, आपकी आवाज़ और आपके सवाल से आपकी पहचान है, पर मैं ये कहना चाहता हूँ कि क्या होता है कि एक्टिंग में पागलपन तो होता ही है, पर मुझे लगता है कि जिनेलिया मेरे ज़िंदगी में है। पहले दोस्त थी, देन वी स्टार्टेड डेटिंग ईच अदर, फिर शादी हुई, और आज हम लोग माँ बाप हैं। तो सारे 20 साल के जर्नी में जो हम साथ में हैं, वो एक्चुअली मेरी ट्रू एनर्जी है, जिसके वजह से क्या होता है कि जिंदापन एक रिलेशनशिप में जो होता है वो उनकी वजह से। तो ये पागलपन और आप कितना लंबा लेकर जाने वाले हैं? लंबा मतलब कहाँ? भाई एक्टिंग की बात कर रहे हो, किस चीज की बात कर रहे हो? भाई बहुत अच्छा, सवालों में भी पागलपन हो सकता है। अभी भी बोला 20 साल हुए, तो आप कहाँ से आ रहे हो? नहीं मतलब कितना आगे, मतलब एक्टिंग में ज्यादा ही डायरेक्ट हो गए। मैं एक बात बोलूं, जब तक है जान, जब तक है जान, जब तक है जान। हाय जेनेलिया, आपसे मेरा सवाल है। पहले तो बहुत ही प्यारी लग रही हैं आप, मुझे कॉम्प्लीमेंट देना ज़रूरी है। जेनेलिया, यू नो, जैसे कि अभी ये जो डेटिंग पीरियड और ये रितेश ने शुरू से लेकर अभी तक जिक्र किया है, वैसे ही हमने ट्रेलर देखा, उसमें एक डायलॉग है जिसमें रितेश पूछते हैं तुमने उनसे शादी क्यों की, व्हाई डिड यू शादी क्यों की। तो मैं आपसे जानना चाहती हूँ, ड्यूरिंग द डेटिंग पीरियड व्हाट वाज दैट वन क्वालिटी जैसे रितेश में आपने देखा एंड यू सेड यस टू गेट मैरिड टू हिम? एक ही क्वालिटी, इट वाजंट वन क्वालिटी ओनली, लेकिन एक जो प्रोग्रेशन था आई फील बिटवीन बोथ ऑफ अस, वेदर इट वाज फ्रेंड्स, एंड नोबडी आस्क्ड एनीवन आउट फॉर मैरिज। मतलब ऐसे ही हुआ, पता नहीं चला कब हुआ, कैसे हुआ, बट इट वाज समथिंग दैट वी बोथ फेल्ट, आई थिंक वेरी मच, एंड व्हेन द टाइम वाज राइट वी गॉट मैरिड। रितेश सर, आप कुछ ऐड करना चाहेंगे? हाँ, ओके। जैसे जिन्होंने कहा कि यू नो ऐसा कोई एक वक्त नहीं था, ऐसा कोई एक सेंटेंस नहीं था जिसकी वजह से लगा कि दिस इज वेयर वी वांट टू बी। मुझे लगता है कुछ लाइफ में कुछ लव स्टोरीज होती है जिनका प्रोग्रेशन धीरे धीरे दोस्ती से प्यार में बन जाता है, और दिस इज वेयर वी आर एंड वी आर हैप्पी टुगेदर। पर जो हम रियल लाइफ में हैं वो इस फिल्म में नहीं है। तो इस फिल्म में जो ये कहानी सत्या और श्रावणी की है, ये बिल्कुल जो हम रियल लाइफ में उससे एब्सोल्युटली ऑपोजिट है। सो दैट इज व्हाट मेक्स इट इंटरेस्टिंग। अगर शायद ये कहानी वैसी ही होती जैसे हम रियल लाइफ में हैं, तो शायद हम एक दूसरे के ऑपोजिट ना होते। एज अ डायरेक्टर अगर मुझे आप पूछे कि मैंने जिनेलिया को इस रोल में क्यों कास्ट किया, एक तो मैंने जैसे पहले कहा था कि मैं उनके क्राफ्ट का बहुत बड़ा फैन हूँ, लेकिन जब मुझे पता चला कि इस कहानी में श्रावणी जिनेलिया जैसी है,
पर सत्य रितेश जैसा नहीं है. इनकी रिलेशनशिप बिल्कुल अलग है और इसीलिए मुझे लगा कि ये डायनामिक्स हम दोनों में देखने के लिए बहुत मजा आएगा. एटलीस्ट मुझे लगा. बट यू हैड अ थॉट कि जिया ने जो कैरेक्टर निभाया है फिल्म के अंदर, वो कैरेक्टर आप जेनेलिया को रखकर देख सकते थे, मतलब एज इन थॉट आया होगा? अगर आप थॉट तो ऐसे भी आया कि मैं ही जिया का कैरेक्टर कर लूं, लेकिन वो नहीं किया. फिल्म के लिए अच्छा यही था कि वही रोल जिया कर ले. Ritesh, Genelia, hi. Hi, Akriti. Hi. I want to know, like, we see in the trailer and glimpse of the film, it's about falling in love at first sight. I want to see, do you both personally believe in that concept? Also, what's the most romantic thing you have done for each other? Okay, I'll quickly tell you. Love is a unique concept. You can fall in love at first glance, in your second meet, or you can fall in love after knowing each other for 20 years. The most important aspect of it is to fall in love. That is the most beautiful thing that life offers you, that you can offer back to life. That is one thing. And there are many things that Genelia has done for me, but I'll just tell you, एक चीज़ मैं बताना चाहूँगा, और शायद लोगों को पता ना हो. टेलीग्राम सर्विस बंद हो रही थी, ओके, और गवर्नमेंट अनाउंस किया था कि अभी ये टेलीग्राफ और टेलीग्राम सर्विस बंद हो रही है, और मैंने कभी ज़िंदगी में किसी को टेलीग्राम भेजा नहीं था. तो मैंने जो लास्ट टेलीग्राम डे था जहाँ पर सर्विस बंद हो रही थी, मैंने 3 टेलीग्राम भेजे. मुझे लगा अगर एक नहीं मिला तो दूसरा मिल जाएगा, और एक दिन अचानक जिनेलिया को 3 टेलीग्राम आए विच सेड दैट आई लव यू वेरी वेरी मच. और मुझे लगता है कि एटलीस्ट इन लाइफ यू नीड टू एक्सप्रेस लव टू पीपल दैट यू लव, और हे बहुत जरुरी आहे. आणि खरंच फार महत्त्वाचं आहे. ज्यांना तुम्ही प्रेम करता त्यांना हे सांगणं की अनसेड लव असतं, पण एकदा सांगितलं तर अजून बरं वाटतं त्यांना पण तुम्हाला पण. नमस्कार, माझा प्रश्न अजय अतुल साठी आहे. सर्वात प्रथम खूप खूप अभिनंदन तुमच्या भेटसाठी, आणि इट्स अ वंडरफुल प्रिव्हिलेज टू आस्क यू सच क्वेश्चन्स. तर अजय दादा आणि अतुल दादा, आता असा काळ आलाय की म्हणजे प्रत्येक चित्रपटामध्ये काही ना कोणती गाणी रिमिक्स आपल्याला सापडतात. तर तुमची पण बरीच गाणी अशी रिमिक्स होऊन आलेली, ती हिंदीमध्ये चिकनी चमेली असू द्या किंवा महेश बाबूचं ते तेलुगू गाणं असू द्या. तर असं तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमचे बरेच असे अल्बम आहेत जे मास्टरपीस आहेत, तर ते कोणत्या अल्बमची रिमिक्स झाली नाही पाहिजे, अशी कोणती गाणी तुम्हाला आठवण किंवा तुम्हाला वाटतात की याचं रिमिक्स व्हर्जन नाही बनलं पाहिजे? खरं सांगू का, मला सिन्सिअरली वाईट वाटलं होतं जेव्हा माऊलीचं डीजे व्हर्जन झालं होतं आणि त्याच्यावर अख्खं गाणं लिहिलं. यु नो, आय रिअली डिडंट लाईक दॅट. बाकी खरं ज्या गाण्यांची रिमिक्स होतात त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे, दॅट इज ओके. रिमिक्स हा एक वेगळा पार्ट आहे, लोकांना डान्स फ्लोअरवरती ऐकायला वेगळी गाणी आवडतात, दॅट इज ओके. आमचं त्याच्याबद्दलचा ते 2 मार्ग आहेत. काय आहे, कुठलाही मार्ग चुकीचा नाही आहे. एकाला ह्या रस्त्याने जावं असं वाटतं, एकाला ह्या रस्त्याने जावं असं वाटतं. आम्ही हा ओरिजिनलचा मार्ग पकडलाय. आम्हाला वाटतं की आम्ही ओरिजिनलच करावं, कारण आजकाल तर असं झालं की पूर्वी असं होतं की 20 वर्षापूर्वीचं गाणं आहे जे आता रिमेक होत आहे, रिमिक्स होत आहे. काही वेळेला 15 वर्षापूर्वीचं गाणं आहे. आता असं झालं की 3-4 वर्षाची गाणी सुद्धा बिचारी रिमिक्स होत आहेत. सो बिचारी गाणी आत्ताच ऐकलं होतं रे, अच्छा रिमिक्स झालं का, अच्छा लगेच त्याचं रिमिक्स येतं. सो व्हॉट वी स्टार्टेड फिलिंग इट की ह्या इन दिस सिनॅरिओ समवन हॅज टू डू ओरिजिनल. सो वी चूज इन द ओरिजिनल वे सिन्स मेनी इयर्स. आम्हीच आमची करतो काही वेळेला हिंदीमध्ये, काही वेळेला लोक मागतात, कारण त्याची पण एक वेगळं इंटरव्ह्यू घेत त्याच्याबद्दल मग आपण बोलू. नाही, पण असा कोणता एक अल्बम आहे तुमचा की म्हणजे ज्याचं रिमिक्स झालंच नाही पाहिजे? विश्वविनायक. अजून एक प्रश्न आहे रितेश दादासाठी. रितेश दादा, खूप खूप अभिनंदन फर्स्ट डायरेक्टर मूवीसाठी. थँक्यू सर. तर सिनेमा व्यतिरिक्त अशी कोणती एक गोष्ट आहे जे ज्याचं तुला वेळ असतं? वन अँड ओनली जिनेलिया. मला अजय तुला विचारायचं की तुमच्या संगीताची जादू अशी आहे ना की जे गाणं तुम्ही ज्या गायकाला देता किंवा गायिकेला देता ते त्याच्यासाठीच म्हणलंय असंच वाटतं. जे बेसुरी ऐकल्यानंतर वाटतं की हे गाणं त्या वसुंधरासाठीच म्हणलं असेल. हे सिलेक्शन तुम्ही कसं करता? कारण मुळात हे आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही त्या गायकाचं किंवा गायिकेचं त्या गाण्याप्रमाणे सिलेक्शन कसं करता ज्याच्यात तुम्ही बेसुरीसाठी वसुंधराला निवडलं.
सी एक गोष्ट सांगतो, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कास्ट समवन. व्हॉट हॅपन्स, बिकॉज हे सगळे माझ्या आवाजात गाणी ऐकतात आणि नंतर ह्यांना दुसरं कोणी नकोच असतं. सो ह्यांना माझ्याच आवाजात गायकाची एवढी सवय लागली असते. मी पण बेसूर जेव्हा ऐकलं, मी फिमेल जरी असलं तरी मेल व्हॉइस टाकणार आहे म्हणून मी त्याच्यामध्ये. बाय द वे, हे असं माणूस आहे, त्यांनी मला सांगितले भाऊ सगळी गाणी तुमच्या आवाजात गाऊन मला एकट्याला पाठवा, एक वर्जन फक्त त्यांच्यासाठी बनवतोय मी घरी बसून ऐकणार आहे ते. एनिवे, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. आमच्यासाठी नाही, बिकॉज वी ऑलवेज इमॅजिन, आम्हाला माहिती आहे कोण असणार आहे, आम्हाला माहिती आहे आमचं त्याच्याबद्दल डिस्कशन होतं, आम्हाला माहिती आहे कुठल्या पद्धतीचा व्हॉइस आम्हाला त्यासाठी पाहिजे होता. ह्याच्यामध्ये मी ॲब्सोल्युटली सांगतो, कारण हे ना कुठेतरी आपल्या मराठी लोकांना कळण्यासाठी जेम्स बॉन्ड स्टाईलची सिंगर पाहिजे होती. यु नो, थोडी जॅझ, थोडी सोल, थोडं क्लासिकल अप्रोच ज्याला आहे अशा पद्धतीचं. आणि द सॉन्ग विल साऊंड लाईक अ सिनेमॅटिक वे, ओके, बट त्याच्यामध्ये एक पेन आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या मुलीमध्ये आहेत, अशी एक मुलगी शोधणं फार इम्पॉर्टंट होतं. ती वसुंधरा खरंच तशी होती आणि तिने खरंच फार अप्रतिम गायलं. तिच्या आवाजामध्ये एक फार इमोशन व्हॅल्यू आहे, अप्रतिम डायनामिक शी हॅज. आणि त्या ज्या रिफ्स ज्या नॉर्मली एका जॅझ सिंगरला गरजेच्या असतात ना, शी ओन्स इट. यु नो, मला सांगणं इट्स शिकवताना सांगणं इट्स डिफरंट थिंग, बट यू हॅव टू परफॉर्म ऑन द माईक वेन यू नीड टू परफॉर्म इट. आणि भाषा तिची नाही, ती बिचारी आसमी आहे, तिची भाषा पण नाही, तिची मराठी म्हणजे आपले च छ, यु नो, इट्स व्हेरी डिफिकल्ट मराठी फॉर समवन एल्स टू से. बट तिने फार बिचारीने मेहनत केली, दोनदा परत आली, परत काही करेक्शन्स त्या गायली. आणि अल्टिमेटली वी आर हॅपी वेन द सिंगर कम्स अँड ओन्स इट. दिस इज वॉट वी ऑलवेज बिलीव्ह, की तुमच्या हाती अल्टिमेटली लगाम असतो त्या गाण्याचा. यू हॅव टू राईट द सॉन्ग. असं नाही की तुम्ही ते गाण्यामागे फरफटत नाही गेलं पाहिजे, त्या गाण्यावर ओन केलं पाहिजे. अँड आय एम व्हेरी हॅपी इफ यू फील लाईक दॅट की त्या मुलीने ते ओन केलं, इवन शी विल बी हॅपी. बट इट्स अ ट्रिकी पार्ट. बट एकदा बोललं की आम्ही करून घेतो, जीव लावतो. रितेश भाऊ, तुमचा पहिलाच दिग्दर्शक म्हणून सिनेमा आहे जी. नंबर घेतलेत तुम्ही त्या माणसाकडनं भरपूर, की याचा नंबर दे, त्याचा नंबर दे. त्याने असं नाही विचारलं माझा तर नंबर आहे तुझ्याकडे, मला का नाही घेतलं? नाही, कसं आहे की जितू हे तर भावासारखेच आहेत. आणि जेव्हा पण आम्ही काम करू, आणि नक्कीच करू, मला नेहमी असं वाटायचं की जे स्टॅचरचे ते ॲक्टर आहेत त्यासाठी ह्या चित्रपटात रोल पण असला पाहिजे. आणि माऊलीमध्ये मी ह्यांना ॲक्च्युली रिक्वेस्ट केलं होतं की प्लीज हा रोल आपण कराल का, आणि त्यांनी तो केला. मला असं वाटतं की आम्ही नक्की पुढे जाऊन काम करू, बिकॉज इट्स अ प्लेजर टू वर्क विथ ग्रेट ॲक्टर्स इन ग्रेट परफॉर्मन्स. जितू सिनेमा मिळाला तुम्हाला? हॅलो, सिनेमा वगैरे छोटी गोष्ट आहे, हा माणूस मिळाला मला, आणि तो माणूस मला माऊलीच्या वेळेलाच मिळाला. त्यामुळे सिनेमे येतात जातात, माणसं राहतात, नाही का. तर आता मला असं वाटतं की जाता जाता एक शेवटाकडेच होतं, पण शेवटच आहे. तर मला असं वाटतं मनापासून ज्या एका भावनेनं मी इथे आलो, ज्या भावनेनं मला असं वाटतं की मराठी सिनेमा, मग तो कोणाचाही असो, तो चालला पाहिजे. मला ज्याप्रमाणे दुनियादारी सिनेमा चालला आणि एक दरवाजा उघडला, आणि त्यानंतर मग एकानंतर एक सिनेमे चालत राहिले, आणि मराठी सिनेमा मोठा होत गेला, तो 100 कोटींपर्यंत जाऊन पोहोचला. आणि त्या 100 कोटींपर्यंत जाऊन पोहोचणाऱ्या त्या सिनेमामध्ये सुद्धा अजय अतुलचं म्युझिक होतं, इथे सुद्धा अजय अतुलचं म्युझिक आहे. आणि हा सिनेमा म्हणजे मराठी सिनेमा मोठा व्हावा ही प्रामाणिक इच्छा ज्या ज्या लोकांची आहे, ज्या ज्या दिग्दर्शकांची, ज्या ज्या मेकर्सची आहे, त्यापैकी मला असं वाटतं की ही व्यक्ती आहे. आणि भाऊंना जे वाटतं ते त्यांनी या सिनेमाच्या द्वारे केलेलं आहे. मी सिनेमा पाहिलाय, मी खात्रीलायकरित्या तुम्हाला सांगू शकतो की हा सिनेमा हा संस्मरणीय सिनेमा झालेला आहे, आणि तो राहणार लोकांच्या मनात. आता फक्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये यायचंय. झाला कोरोना संपला, आता आपण म्हणजे एकीकडे हिंदी सिनेमे चालत आहेत, एकीकडे साऊथचे सिनेमे येत आहेत, ते चालत आहेत, आणि शेवटी सिनेमॅटिक एक्सपिरियन्स पाहिजे ना. तर मग हा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स सगळ्यांसाठी आहे. तर या चित्रपटाला भरभरून यश लाभावं अशी आपण सगळे प्रार्थना करूया, आणि मराठी सिनेमा मोठा करूया. तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. या चित्रपटाच्या पाठीशी असेच राहा. थँक्यू सो मच. Thank you. One last question I had. Yeah. Okay, yes. Sorry to bother. Yeah. Firstly, congratulations for the film debut director. Thank you.
So when the teaser was out, it was said that this is a remake of a South film. Okay. So just wanted to clarification that what is your take? I would tell you one thing. It is inspired from Majli. Okay. But we have, it's very important to how to adapt it to the Marathi culture. And we really spent a lot of time to figure that out. And people who have loved Majli, I'm sure they will find something definitely new in this film. And would like you to come and watch it too. Thank you so much. Thank you. फोटो आप भैरवी झाल्यानंतर पुन्हा मैफल सुरू होत नाही. थँक्यू व्हेरी मच. जी. आता आपण हिंदी चित्रपटाचं निर्देशनचं अपेक्षा घेऊ शकतो का? हा काय म्हणजे ते सगळं पहिलं हे तर चांगलं जाऊ द्या. तुमचं जर आशीर्वाद असेल, लोकांपर्यंत जर गेलं, लोकांनी पाहिलं, पसंती दिली तर नंतर बघू. पण सध्या वेळच वेळ आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मंडल आभारी है. चाचा बढ़िया. ए भाई ए बैठ के मारो ना फोटो. ओ चाचा. हाँ कहाँ गए? अरे सब तो ठीक है, किसी को एयरफोन मिला रहेगा दे देना. देख रहे उधर, देखना उधर वो चेयर पे.